मग काय भावांनो, आलो ना तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन. मी आणि माझा मित्र एवढं का हसत आहे तुम्हाला थोड्या वेळाने सांगणारच. कारण की समोर उभी होते ना भाऊ ॲम्ब्युलन्स, आणि मी माझ्या मित्राला बोलत होतो की आपण पडलं की काही टेन्शन नाही आपल्याला, लगेच उचलून घेऊन जाईल आपल्याला कोणी पण. आलो ना मग मी धानुऱ्याला, आणि भावांनो करून मग आपला ब्लॉग स्टार्ट. मग काय भावांनो, आज आपल्याला मंगरुळपीरला जायचं होतं ना, आणि मंगरुळपीरला कशाला जातो हे तुम्हाला तर माहीतच आहे. मग निघालो ना आम्ही मंगरुळपीरला जायसाठी. आपला जिगरी तर घरी गेला होता, आपण एकटंच चाललो भाऊ, आणि ते दादा होता आपल्याला घेऊन जाणारा. पोचलो ना मग आपण दस्तापूरला, आणि दस्तापूरला आल्यावर तुम्हाला तर माहीतच आहे आपण दर्शन केल्याशिवाय जात नाही भाऊ इथून. आणि थोडा समोर गेलं तर इथं मारुतीचं मंदिर होतं ना, याचं पण दर्शन केल्याशिवाय जात नाही आपण मंगरुळपीरला. मग काय भावानो, पोचलो ना आम्ही मंगरुळपीरच्या आतमध्ये. दादा म्हणत होता बसनी नाही आलं म्हणे आज. म्हणलं जाऊ द्या, म्हणलं आज आलो नाही, म्हणलं कंटाळा येत होता बसनी यायचा. मग काय आपण निघालो ना मॉलवर जायसाठी. मॉलवरचं काम करून परत निघालो ना भाऊ आपण रिटर्न ऑफिसवर जायसाठी. मॉलवरून निघाल्यावर आपल्याला एक सामान होतं ना, सामान म्हणजेच भाऊ इन्व्हर्टर आपल्याला डिलिव्हर करायचं होतं आज, म्हणूनच तर आपण घेऊन आलो ना तिथून. आपल्या गाडीमध्ये पेट्रोल तर होता, पण थोडा पण आपल्याला जमत नाही कम झालेला, म्हणून आपण पेट्रोल पंपवर गेला ना भाऊ पेट्रोल टाकायला. पेट्रोल टाकणं झालंय, मग निघालो ना अकोला चौकला जायसाठी. आणि आपला घरी जायचं पण टाइम झाला होता. मग काय तेवढंच नाही आपला दादा आला ना गाडी घेऊन. म्हणलं चल दादा मला पण घरी घेऊन जाय तुझ्यासोबत. मग निघालो ना भाई आपण गाडीतनी बसून. घरी पोचला बरोबरच आलो ना भाऊ धानऱ्याला, कारण की आपल्याला थोडा काम होतं धानऱ्यावर आलोय. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपण काय कधीच बोरिंग नाही होत. आणि हा माझा मित्र सोबत असल्यावर तर काही टेन्शनच नाही भाऊ. आजच्यासाठी एवढंच ब्लॉग होतं भावानो, भेटू मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये.